बद्रीनाथची ट्रिप प्लॅन करताय तर तुम्हाला माहिती कुठं राहायचं कुठं नाही राहायचं तुम्हाला काय माहित नाही, कोणतं फूड तिथं अवेलेबल आहे, कुठं कुठं तुम्ही स्टे केला पाहिजे, कुठं कुठं फिरला पाहिजे आणि ओव्हरऑल तुम्ही कुठं कुठं हिंडणार आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला किती किती पैसे लागणार आहे, किती खर्च येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवलेला आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केले. माझं नाव हेमंत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. हा बद्रीनाथचा फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणि तुम्हाला तिथे जायसाठी पूर्णपणे हेल्पफुल राहणार. तुम्ही कुठं कुठं स्टे करणार आहे, कुठं कुठे येणार आहे, कसे कसे जाऊ शकता, कुठं कुठं तुम्हाला फ्लाईट्स अवेलेबल आहेत ते सगळं याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आणि कोणत्या ठिकाणची माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाई. त्याच्यानं कसे आम्हाला मोटिवेशन भेटते. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला हरिद्वारची ट्रेन धरायची, हरिद्वारला आल्यानंतर ऋषिकेशची ट्रेन भेटते, तिथून तुम्ही ओव्हरऑल येऊ शकता तिथं. तर तिथं डायरेक्ट बस येत नाही, तिथून तुम्हाला तिथून सुद्धा सफर तय करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट हरिद्वार ऋषिकेश येऊ शकता. जर इंडिगो फ्लाईट घेणार असाल तर फ्लाईट नाही येणार असाल तर तुम्हाला सरसं देहरादूनला उतरून तिथून पुढे तुमची जी प्रोसेस आहे तिथून बस सेम आहे. हरिद्वारपासून तिथून तुम्हाला जावं लागणार आहे इंदोरपासून. तर तुम्हाला ते पुन्हा प्रोसेस करावं लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट टॅक्सी वगैरे कोणती जाऊ शकतात. तुम्हाला तिथून 200-300 किलोमीटरचा तिथून दायरा पडणार आहे. तर बसने गेलं तर तुम्हाला सहज परवडणार आहे आणि बसनेच तुम्ही जा तर तुम्हाला तिथून स्वस्त पण पडणार. तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला बस पण मिळू शकते. हरिद्वार तो बद्रीनाथ 315 किलोमीटरचा अंतर आहे, साधारण अंतर आहे. तुम्हाला तो क्रॉस करायचा ओव्हरऑल आणि बसने गेलं 11 ते 10 तास तुम्हाला लागणार आहे ओव्हरऑल. तर तिथून तुम्ही ऋषिकेशला सुद्धा जाऊ शकतात. तर तिथे रात्रीची ट्रेन काही अवेलेबल होत नाही. ऋषिकेश बद्रीनाथ 200 म्हणजे तिथून तुम्हाला साधारण 20 किलोमीटरचा अंतरचा फरक पडतो. जर ट्रेनने गेले तर तुम्हाला हरिद्वारला सुद्धा उतरावं लागणार आहे. तर ट्रेनने गेले तर एकदम भारीच काम आहे, कारण तिथून तो गॅप जो पडतो तिथून बस वगैरे तुम्हाला लवकर अवेलेबल होतात. तर तुम्ही तिथून सुद्धा तुम्ही गेले तर बसनी तुम्हाला लगेच अवेलेबल. ऋषिकेश तिथून 550 रुपये त्याचं तिकीट आहे बसचं. तर तुम्हाला 550 तिथे तुम्ही सोडा तिथं तुमचं तिकीट बुकिंग पण होती. तिथं साईडला त्यांचे एजंट राहतात, एजंट थ्रू तुम्ही सुद्धा तिथे बुकिंग करू शकतात. तर तुम्ही तिथं एजंट घेतल्यानंतर हरिद्वारवरून सुद्धा ट्रेनने उतरून तुम्ही तिथे बुकिंग करू शकतात. तर रात्रीचा तिथं सायसर होत नाही ते, कारण तिथे घाटाचा एरिया आहे. तो तिथं घाटाचा एरिया असल्यामुळे तिथून जास्त कोणत्या बस अवेलेबल होती नाही. तर तुम्हाला म्हणणं की तुम्ही दिवसात तिथं सकाळी जर उतरले तर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या बसेस तुम्हाला अवेलेबल करण्यात येतील. तर तिथलं जे अंतर पडतं साधारण अंतर आहे बद्रीनाथचं, तर ते जोशी मेहता इथं तुम्ही थांबू शकता. तिथलं प्रत्येक बस अवेलेबल होती. ट्रॅव्हल्सच्या बस अवेलेबल राहतात. तुम्ही तिथं सुद्धा हॉटेल बुकिंग करू शकता, कारण तिथली ती गाडीच्या थोडंसं अगोदर आहे. तर तिथून तुम्ही बसनी किंवा टॅक्सीने तिथलं पुढचं सफर तय करू शकतात.